अंबिकाने मीराला सत्य सांगताच मायाचा असली चेहरा आला घरच्यांसमोर. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर आता इकडे माया बोलू लागत असते मंजिरीशी, आता लवकरात लवकर अथर्वचं आणि माझं लग्न होऊन जाईल. मी कित्येक दिवसापासून या क्षणाची वाट पाहत होते. मला मागच्या वेळेस पण वाटलं होतं अथर्वचं आणि माझं लग्न होईल, पण ऐनवेळी त्या अंबिकाचं लग्न होऊन गेलं होतं. पण यावेळी असं अजिबातच होणार नाही. यावेळी अथर्वचं आणि माझं लग्न होऊन जाईल. थोड्यात मंजिरी पण म्हणते, पण त्या मीराचं काय? त्या मीराचा तुला काटा काढावाच लागेल. जर का त्या मीराचा तू काटा काढला नाही तर मी तुझा काटा काढून टाकेल, मी तुला संपवून टाकेल. तर लवकरात लवकर तिला संपवाच लागेल. असं म्हणून मंजिरी पण तिथून निघून जाते. आता एकदम प्रचंड टेन्शन आलेलं राहतं, घाम फुटलेला राहतो. आता ती मीराला संपवण्याकरता एक नवीन प्लॅन आखणार राहते, पण त्या प्लॅनमध्ये ती स्वतःच अडकते आणि तिचा असली चेहरा घरच्यांसमोर येतो. आता मात्र इकडे सीन चेंज होतो. आता इकडे शिवनाथ बोलू लागत असतो अंबिकेला, मी तुला काही पण एक हो इथून सोडून देणार, ह्या कैदीतनं मी तुला सोडणार. तेवढ्यात अंबिका पण म्हणते, प्लीज बाबा तुम्ही मला लवकरात लवकर सोडवा. जर का इथून मी लवकरात लवकर सुटली ना तर मला वेदाकडे जाता येईल. मला ते लवकरात लवकर लग्न थांबवायचंय. मला तुम्ही प्लीज इथून सोडवा. तर शिवनाथ पण म्हणतो, माझी शक्ती जरी पूर्ण पणाला लागली तरी चालेल, पण मी तुला या कैदीतनं सोडवून टाकेल. पण मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आले. तेवढ्यात अंबिका पण म्हणते, तुम्हाला कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलंय बरं? तेवढ्याच शिवनाथ पण बोलू लागत असतो, जर मी आता इथून तुला सोडण्याकरता माझी पूर्ण शक्ती लावून टाकली तर पुढच्या वेळेस तुला माझी गरज पडेल तेव्हा माझ्याकडे काही एक शक्ती राहणार नाही. मी तुझी मदत कसं काय करू बरं? मला त्या पण एक गोष्टीचं टेन्शन आलंय. आणि तुला इथून कैदीतनं कसं काय सोडवायचं मला त्याचं पण टेन्शन आलंय. मी काय करू मला काही एक सुचत नाहीये. तेवढं अंबिका पण म्हणते, तुम्ही बाबा अजिबातच काळजी करू नका. तुम्ही फक्त मला इथून बाहेर काढा. आपण पुढच्या वेळेसचं तेव्हाचं तेव्हा बघू. असं म्हणून शिवनाथ पण अंबिकेला त्या कैदीबंधन सोडवत राहतो. तो त्याचा एक मंत्र म्हणू लागत असतो. त्या मायाचा असली चेहरा घरच्यांसमोर येणार आहे. त्या मायाला आता खडी फोडातना पाठवताना आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण की आता ऐनवेळी तिचं लग्न मोडतं. मीराचं लग्न होतं अथर्वशी असं आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण की आता मीराचं आणि अथर्वचं लग्न होतं हे आपल्याला 7 तारखेला बघायला मिळणार आहे. ऐनवेळी तिचं लग्न कॅन्सल होतं. तुम्ही सगळं बघण्यामध्ये उत्साहात आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुला जपणार आहे या मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.